हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्याद्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधू भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टर, तुम्ही रिट्रीटला का आला? प्रेज द लॉर्ड. उत्तर काय देणार नाही? यायला वाटलं झालो. हालेलुया. काही लोक भांडण काढायला जात आहे. तू का भांडलंस? मला काही नाही. तेव्हा मला वाटलं मी जाऊन भांडण काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वसामान्य माणूस कसं वागताय? मनात येत आहे तसं वागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेच्या विषयी बोललं तर काही लोक सांगणार माझ्या बिलकुल इच्छा नव्हता, तरी देवाने काहीतरी कृपा दिली, वातावरण तसं तयार झालं आणि मी नाव दिलं. असं बोलणारे भरपूर लोक आहेत. हे योगाने वगैरे साहसा करणारी गोष्ट नाही. यासाठी जसे दादानी बोलले, एक पाचारण पाहिजे. अनेकदा कोणाचा तरी एक प्रार्थनेचा फळ आहे आपल्या आयुष्यामध्ये घडणारे एक एक घटना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जेव्हा मनामध्ये, हृदयामध्ये देवाला थोडीशी जागा द्यायला तयार होत आहे, इतक्यात देव तुमच्या अधिक जवळ येणार. देवाच्या कार्य तुमच्यामध्ये अधिक चालू होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचं कार्य तुमच्यामध्ये होणारच नाही. कशावरून? तर कोणतरी मन कठीण केलं तर. जे कोणी मन कठीण करत आहे त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टी होणे खूप कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला जर एखाद्या वेळी संधी मिळाल्या तर बिशप फुलटन शीन यांचा पुस्तक कुठेतरी मिळालं तर घेऊन वाचायला चालू करायचं. खालीच्या काळामध्ये आपल्याला मुंबईमध्ये भेटते, भरपूर काय काय भेटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप फुलटन शीन खूप विचारवंत असं माणूस होता. देवाचा विचार काय आहे म्हणून जाणण्यामध्ये विशेष लक्ष देणारी व्यक्ती होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी कितीतरी मन कठीण केलं तरी
बिशप फुलटनची सोडून टाकायचे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मोलकरी पगारासाठी काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जे मेंढपाळ आहे ते मेंढर माझा आहे म्हणून माहिती आहे म्हणून त्यांच्यासाठी कष्ट करतात. प्रेज द लॉर्ड. बिशप फुलटनची जगामध्ये कुठेही असताना एखादी आत्मा मिळण्याची शक्यता वाटलं तर बिशप असून बाकी सर्व अपॉइंटमेंट बाजूला करून देऊन ते एक आत्म्याला मिळवण्यासाठी पाहिजे तेवढं थांबायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एकदा माता मरियाच्या तीर्थस्थानामध्ये बिशप स्वामी, लूर्द, फातिमा अशा ठिकाणी जाण्यामध्ये त्याची इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. असे एकदा तीर्थस्थानामध्ये गेले. तिथे गेल्यावर एका दिवसासाठी गेले होते. बिशपचा परत जाण्याचा वेळ आला तेव्हा एक तरुण मुलगी बिशपना भेटायला गेले आणि जाऊन विचारलं, तुम्ही बिशप आहात का? बिशप टीव्ही मध्ये प्रवचन देणारे होते. त्यांचा खूप मूल्यवान प्रवचन होते. त्यांच्यासारखा दुसरा लोक आपल्याला भेटत नाही अशा प्रकारचा मूल्यवान लोक देणारे होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप फुलटनच्या मागे ही मुलगी गेली. तिने सांगितलं, तुम्ही बिशप आहात का? मला तुमच्याशी बोलायला बरं वाटते. आणि तिने सांगितलं, आय एम अन एथेइस्ट. प्रेज द लॉर्ड. मी नास्तिक आहे. मी देवावर विश्वास ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशपने लगेच सांगितलं, म्हणूनच देवाने मला इथं पाठवलं असेल. बिशप तिकडे थांबले आणि तिच्या जीवनामध्ये एक बदल घडवण्यासाठी प्रार्थना चालू केली. एका दिवसासाठी आलेले बिशप थोडी दिवस त्या ठिकाणी निघून प्रार्थना करून त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवूनच तिकडून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तशाच प्रकारे एकदा बिशप स्वामी एका ठिकाणी प्रार्थनेसाठी गेलेला आहे. एक बंधू प्रार्थनामध्ये म्हणजे एक बंधू हॉस्पिटल मध्ये मरायच्या पाळीमध्ये आहे, मरणार आहे. त्यांची सख्खी बहीण बिशप स्वामीकडे जाऊन सांगितलं, चर्चला जात नाही, कधी गेलेले नाही, कुंसारबाद अजिबात केलेले नाही, तो आता मरत आहे, बिशप स्वामी काहीतरी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप खूप प्रार्थना वगैरे करत त्यांना भेटायला गेले. आतमध्ये जाताना फादर लोकांच्या कपड्याच्या आतमध्ये एक पॉकेट आहे. ते तुम्हाला कोणाला बाहेरून दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे पॉकेट आहे ते साक्रमेंट ठेवायचे आहे, ठेवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, जेव्हा बिशप स्वामी आतमध्ये गेले, त्यांनी पहिले टोकून आतमध्ये प्रवेश केला. गेले सांगितलं, आय एम बिशप फुलटनची. त्यांनी ओरडून बोलले, गेट आउट. हालता येत नाही त्यांना, तरी ओरडून बोलले, गेट आउट, बाहेर पड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, बिशप स्वामीने सांगितलं, नो प्रॉब्लेम, आय कॅन गो आउट. मी बाहेर जाऊ शकतो. तरी मी कोणाला तरी आणलेलं आहे, काय करू? त्यांनी विचारलं, कोणाला आणलेलं आहे? बिशप स्वामीने सांगितलं, देयर इज जीसस विथ मी. परत त्यांनी ओरडून सांगितलं, गेट आउट.
हालेलुया. तरी जिथे खरा प्रेम आहे, कोणतरी गेट आउट बोललं तर लगेच गेट आउट नाही करणार. प्रेज द लॉर्ड. बिशप फिरून परत दुसऱ्या दिवशी आणखी आले. माणसाच्या मध्ये काही फरक नाही, त्यांच्या आरावर चालूच आहे. त्यांना देव नको आहे, पश्चाताप करायला तयार नाही, त्याला येशूचा स्वीकार करायला तो तयार नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परत तिसऱ्यांदा बिशप स्वामी आले. डॉक्टरांनी बिशप स्वामीला कळवलेलं आहे त्याचा तास संपत आलेला आहे. बिशप स्वामीने त्याला विचारलं, माहिती आहे का तुला, तू जीवनाच्या शेवटच्या क्षणामध्ये आहेस, अजून थोडेच वेळ तुझ्याकडे आहे पश्चाताप करायला. तू एक काम कर, बोलायला चालू कर, जीसस हाव मर्सी ऑन मी, आय एम सॉरी. असं बोलायला चालू कर. प्रभू माझ्यावर दया कर, मी तुझ्याकडे माफी मागतो, एवढं तू बोल. त्यांनी आरडाओरडा केले तरी त्यांचा आरडाओरडाचा मध्ये बिशप स्वामी एवढे बोलून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे बिशप स्वामीला हॉस्पिटल मधून नर्सबाईचा कॉल आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिशप स्वामीने खूप उत्साही होऊन विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं, बिशप स्वामी तो पहाटे मरण पावला. बिशपनी ईगरली होऊन विचारलं, कसं मरण पावलं. बिशप स्वामीने सांगितलं, तुम्ही स्वामीला त्या मॅडमने बोलले, तुम्ही गेले तेव्हापासून त्याच्या हृदयामध्ये एकच पश्चाताप हृदय दिसून आले. मुखामध्ये एक छोटीशी प्रार्थना काय राहिली, सॉरी जीसस हाव मर्सी ऑन मी. देवा दया कर, मला माफी दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, ही प्रार्थना करता करता त्या प्रार्थनामध्येच हा माणूस मरण पावला. नर्सबाईने सांगितलं, त्यांच्या हृदयामध्ये खूप शांती होती, त्याचा चेहरा एकदम शांत होती. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया. हालेलुया. आपल्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला अटॅक येण्याच्या मार्गातून त्या व्यक्ती गेलेला आहे. कदाचित एकदा वगैरे येऊन गेलेलं असेल. परमेश्वर हार्ट अटॅकच्या वाटेत असलेली एका व्यक्तीला त्या परिस्थितीतून पूर्णपणे वाचवत एक नवीन जीवन आज देत आहे. हालेलुया. एकदम अचानक मी कुठे आहे ते सुद्धा कळत नाही. एकदम सर्व विसरून जात आहे, मी कोणाबरोबर आहे, कुठे आहे, कुठे पोहोचलो, काहीच कळत नाही. असे भ्रमिष्ट होणाऱ्या एका व्यक्तीला परमेश्वर या परिस्थितीतून, विसर्पोपच्या या परिस्थितीतून परमेश्वर त्या व्यक्तीला बाहेर काढले. स्नायूंच्या संबंधातील आजार त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा बरे करत आहे. डोळ्याच्या आजूबाजूला नाकापर्यंत असलेल्या भागामध्ये पूर्ण चेहऱ्यावर काही परिणाम झालेला वगैरे आहे, असा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. जोरदार जुलाब लागल्यासारखा त्रास होणाऱ्या काही लोकांना
जुलाबाच्या किंवा पोटातील तक्रारीच्या संबंधातील त्रासापासून पवित्र आत्मा पूर्ण मुक्ती देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.